श्री स्वामी समर्थ. केअरटेकर भाग 73. सकाळचे 7 वाजत आलेले होते. मीराचे डोळे हळूहळू उघडले. आज ती जरा लवकरच उठली होती. काल आरवसोबत ऑफिसला जायला जमलं नव्हतं, त्यामुळे आज तरी तिला त्याच्यासोबत ऑफिसला जायचंच होतं. ती पटकन अंघोळ करून सिंपलसा ड्रेस घालून तयार झाली. केस हलके ओलेच होते, पण वेळ वाचवण्यासाठी ती थेट किचनकडे निघाली. जाताना सहज तिचं लक्ष आरवच्या रूमकडे गेलं. दरवाजा अर्धवट उघडाच होता. ती हळूच पुढे झाली. डोकावून पाहिलं. खाली अंथरूण व्यवस्थित होतं. आरव रूममध्ये नव्हता. जिममध्ये गेला असावा. मीरा स्वतःच्या मनाशीच पुटपुटली आणि लगेचच परत ती किचनमध्ये गेली. आजचा ब्रेकफास्ट तिला आरवसाठी खरं तर खूप खास बनवायचा होता, त्यामुळे तिचे हात पटापट चालत होते. ती खरंच खूप मनापासून आरवसाठी हेल्दी टेस्टी ब्रेकफास्ट बनवत होती. ओट्सचा उपमा, बदाम दूध आणि आरवच्या आवडीची अशी स्ट्रॉंग ब्लॅक कॉफी. त्यानंतर तिने आरवसाठी टिफिनही व्यवस्थित तयार करून बाजूला ठेवलेला होता. त्याच्याकडे घड्याळाने 8चा ठोका दिलेला होता. नेहमीसारखं आरव शांतपणे डायनिंग टेबलकडे चालत आला. त्याचे केस ओले होते. टी शर्टमधून जिमचं थोडं घामटपणा जाणवत होता. चेहऱ्यावर थोडा थकवा होता, पण डोळ्यात नेहमीसारखंच एक तेज त्याच्या दिसत होतं. मीरा त्याला पाहतच राहिली काही क्षण, पण लगेच भानावर येऊन ब्रेकफास्ट प्लेट उचलली आणि त्याच्यासमोर ठेवली. आरव. ती हळूच त्याच्या शेजारी आली. आरव थोडा सरकला. मीरा थोडं झुकली आणि एक क्षण अगदी हळूवारसा तिनं तिचे ओठ त्याच्या गालावरती टेकवले. एक अबोल सौम्य स्पर्श असा त्याच्या गालावरती झाला आणि ती अलगद कुजबुजली. गुड मॉर्निंग आरव. आरव क्षणभर तिच्या या वागण्याने निशब्द झाला. डोळे मिटले आणि मग हळूच उघडले. हृदयात एक वेगळीच उर्मी जाणवत होती. कधी कुणी इतकं शांत, इतकं गोंडस प्रेम अजिबात त्याला दाखवलेलं नव्हतं. तो तिच्याकडे पाहत फक्त इतकंच म्हणाला, मीरा, आजचा दिवस ना आता खूप छान जाणार आहे बरं का, कारण त्या दिवसाची सुरुवात तुझ्या स्पर्शाने झालेली आहे ना. आरवचे बोलणे ऐकून इकडे मीरा लाजून हलकंसं हसली आणि तिच्या गालावर हळवं गुलाबी पण पसरलं. मीरा आरवच्या बाजूला येऊन त्या चेअरवरती बसते. तिनं अगदी प्रेमाने त्याच्या प्लेटमध्ये ब्रेकफास्ट वाढायला सुरुवात केलेली होती. ती ब्रेकफास्ट त्याला वाढते आणि बोलते, आरव खाऊन घ्या, मी सुद्धा पटकन आवरते, म्हणजे आपल्या दोघांनाही ऑफिसला निघायला बरं पडेल ना. ती हळूवार स्वरात म्हणाली. मीराचं बोलणं ऐकून आरव तिच्याकडे पाहतो आणि थोडासा गंभीर होत म्हणतो, नाही मीरा, आजसुद्धा तू ऑफिसला येऊ नकोस. आरवचे बोलणे ऐकून मीरा थोडीशी थबकते. तिच्या हाताला चमचा थोडा थांबतो. ती गोंधळून त्याच्याकडे बघते आणि विचारते, का, काय झालं, आज का ऑफिसला यायला नको. आरव तिच्या डोळ्यात पाहत शांतपणे उत्तर देतो, अगं मीरा, काल आपला प्रोजेक्ट फायनल झाला ना, त्यामुळे आज माझं थोडं बाहेर काम आहे. ऑफिसच्या बाहेर स्टेटस अपडेटसाठी एक मीटिंग असणार आहे, म्हणून मी ऑफिसमध्ये थोडा फार वेळ नसणार आहे. थोडं जास्त वेळ मी बाहेरच असणार आहे, त्यामुळे तू उगाच येऊन कंटाळशील, म्हणून म्हणतोय आज घरीच थांब, ठीक आहे. मीरा काही क्षण गप्प राहते. तिच्या चेहऱ्यावर थोडासा विचार आलेला होता, पण लगेचच तिने हलकं हसत मान डोलावली आणि म्हणाली, बरं चालेल. त्यानंतर दोघं ब्रेकफास्ट करत असताना आरव अचानक तिच्याकडे बघतो. त्याचा चेहरा शांत, पण डोळ्यात थोडंसं संशय मिश्रित कुतूहल असतं. मीरा. तो थोडा थांबतो. मीरा, मला एक विचारायचं आहे, काल तू कुठे बाहेर गेली होतीस का. हा प्रश्न ऐकताच मीराचा हात थांबतो. चमच्यात अर्धवट राहिलेला घास हवेत अडकतो. तिच्या चेहऱ्यावर क्षणात गोंधळ दाटून येतो. आरव शांतपणे तिच्याकडे पाहत असतो, पण मीराच्या मनात मात्र वादळ उसळलेलं असतं. आता हे आरवला कोणी सांगितलं. नक्कीच त्या बॉडीगार्ड्सपैकी कोणतरी सांगितलेलं असेल. किती नालायक आहेत ना ते, माझं काहीच ऐकत नाहीत, सरांचेच चमचे आहेत सगळे. ती मनाशी चिडचिड करत होती. मी स्पष्ट सांगितलं होतं त्यांना, आरव सरांना काहीच सांगायचं नाही, तरी पण नाही, त्याने ऐकलंच नाही माझं. तिने आपले डोळे खाली वळवले, नजर चुकवली. आरव अजूनही शांतपणे तिच्या उत्तराची वाट बघत होता.
आता जर मी म्हणाले की मी घरीच होते तर हे लगेच त्यांना समजेल की मी खोटं बोलते, आणि खोटं बोलूनसुद्धा काही उपयोग नाही ना. पण खरं सांगितलं तर यांचा राग. नाही नाही, नको. मीरा मनातल्या मनात विचारांच्या जाळ्यात अडकत होती. तेवढ्यात आरव पुन्हा हळूच बोलतो. मीरा, काय झालं? मी फक्त विचारलं, बाहेर कुठे गेली होतीस का काल? त्याचा आवाज सौम्य असला तरी नजरेला थेटपणा तिला थेट भिडतो. मीरा हलकं गिळते. तिला अजूनही काही सुचत नव्हतं, पण ती जाणते आता काही बोलायचं तर फार सावधपणे. हो हो आरव, ते काय झालं ना, मीरा थोडी अडखळत बोलायला लागते. तुम्ही काल दिवसभर घरी नव्हता ना, आणि मला एकटं राहून करमलं नाही. शिवाय बरेच दिवस झाले मी आईला भेटले नव्हते, म्हणून म्हणून मी थोडा वेळ आईकडे गेले होते काल. ती थोडी घाबरलेली पण चेहऱ्यावर कृत्रिम हसू ठेवून उत्तर देते. आरव थोडा वेळ तिच्याकडे बघतो, मग शांतपणे म्हणतो, बरं, मग मला का सांगून गेली नाहीस? मला सांगून जायचं ना मीरा. घरी परतल्यावर तरी सांगायचं होतंस. तू तर काहीच बोलली नाहीस की तू आईकडे गेली होतीस म्हणून. मीराचं हसू हलकंसं ओसरतं. सॉरी, खरंच सॉरी आरव. ते काय झालं की तुम्हाला एवढा मोठा प्रोजेक्ट मिळाला ते ऐकलं, आणि मग मी ना सगळं काही सांगायचं विसरूनच गेले. मीराचं बोलणं ऐकून आरवने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त शांत राहून कॉफीचा घोट घेतला. त्या शांततेत मीराचं मन अस्वस्थ झालं. तिने खोल श्वास घेतला. हुश, वाचले. मनातल्या मनात ती म्हणाली, माझं खरं कारण अशा काकूंना भेटायला गेले होते ते सांगितलं असतं तर आरवला कळालं असतं तर. तेच आरव थोडं हसतो, पण त्याचं हास्य खोल काहीतरी विचारत होतं. मग मीरा, ते गुलाबजामुन कधी बनवलेस तू? हा प्रश्न ऐकून मीराचं डोकं गरगरायला लागतं. क्षणभर तिला काही सुचत नाही. डोळे विस्फारून आरवकडे बघते. मनात विचारांची गर्दी होते. हे आरव ना अगदी गुन्हेगारी चौकशीसारखे प्रश्न विचारतात. एक संपेपर्यंत दुसरा तयार असतो. मीरा एकदम अडखळ शब्दांची जुळवाजुळव करत उत्तर द्यायला लागते. हो आरव, म्हणजे ते गुलाबजामुन मीच बनवले होते. ती त्याच्या नजरेपासून नजर चुकवते आणि पुढे बोलायला लागते. काय झालं ना आरव, की काल तुम्ही घरी नव्हता आणि एकटीला करमत नव्हतं म्हणून मी आईकडे गेले, आणि तिथे पोचल्यावर मी आणि आई आणि श्वेता म्हणजे माझी बहीण आम्ही भरपूर अशा गप्पा मारल्या. आरव तिच्या चेहऱ्याकडे फक्त शांतपणे बघत तिचं बोलणं ऐकत राहतो. आणि आरव, तुम्हाला माहिती आहे का, माझ्या श्वेताला ना खव्याचे गुलाबजामुन फार आवडतात, अगदी तुमच्यासारखेच. ती एक क्षण थांबते, मग हलकंसं असते. पण मी तिला थेट कसं सांगणार ना की तुम्हाला आवडतात म्हणून करूया गुलाबजामुन. म्हणून मी तिला म्हटलं, चल तुझ्यासाठी बनवूया, पण मनात मात्र तुम्ही होतात. ती हलकीशी नजर उचलून त्याच्याकडे बघते. आईला खूप छान माहिती आहे ना ती रेसिपी, माझ्यापेक्षा खूप छान बनवते. मग तिने जशी सांगितली तसं मी बनवले, थोडे आईकडे ठेवले आणि बाकीचे तुमच्यासाठी घेऊन आले. ती बोलून थांबते आणि दीर्घ श्वास घेते. आरव अजूनही काहीच बोलत नाही. त्याच्या चेहऱ्यावर एक गजब शांतता असते. शेवटी तो हलका हसतो. कपातली कॉफी पुन्हा एक घोट घेतो आणि म्हणतो, म्हणजे माझ्यासाठीच होते गुलाबजामुन, पण निमित्त बहिणीचं. आरवचे बोलणे ऐकून मीरा गोंधळून जाते. नाही म्हणजे हो म्हणजे नाही म्हणजे. आरव हळूच तिच्या बोलण्यात अडवतो. रिलॅक्स मीरा, किती गोंधळून जातेस? बरं मीरा, मी आता रूममध्ये जातो, पटकन आवरतो, ऑफिसला जायचं आहे. आरव म्हणतो, कप खाली ठेवतो आणि खुर्चीवरून उठतो. हो चालेल. मीरा हलकंसं हसत उत्तर देते, पण तिच्या चेहऱ्यावर काहीतरी हरवलेलं पण दाटलेलं असतं. आरव निघून जातो. त्याच्या पायऱ्यांवरच्या पावलांचे आवाज दूर जात राहतात. मीरा तशीच टेबलाजवळ बसलेली राहते काही क्षण. मग तिची नजर कपाटाकडे, मग टेबलावरच्या रिकाम्या प्लेटकडे जाते. ती खोल श्वास घेते. मनात विचारांची गर्दी. खरंच आरव सरांसोबत खोटं बोलणं खूप अवघड आहे. कधी कधी काय विचारतील काही सांगता येत नाही, आणि जे खऱ्या मनाने लपवायचं ठरवलं ते सुद्धा नकळत चेहऱ्यावरती उमटतं. मीरा मनात विचार करत आरवच्या खोलीकडे वळते. आरव ऑफिससाठी तयार होत असतो. सफेद शर्ट, काळ्या पॅन्टमध्ये आरशासमोर उभा. शर्टचं बटन अजून उघडं आणि केसातून हात फिरवत तो आरशात स्वतःकडे पाहतच राहतो. मीरा हळूच दार उघडते. तिने सरळ कपाट उघडून त्याचा रुमाल, वॉच, परफ्यूम सगळं गोळा केलं. टेबलावर नीट ठेवत असताना आरव पाठीमागून तिला पाहतो. तिचं लक्ष त्याच्यावर जातं आणि ती हसत त्याच्याजवळ येते. शब्द न बोलता ती त्याच्या शर्टच्या बटनाकडे हात नेते. हळूहळू एक एक बटन लावू लागते. आरव तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत असतो. शेवटचं बटन लावल्यानंतर ती टेबलावरून त्याचा टाय उचलते आणि त्याच्या गळ्यातून घालते.
टाय लावत असतानाच आरवने आपले दोन्ही हात अलगद तिच्या कमरेवर ठेवतो. तिच्या चेहऱ्यावरचे केस, उडणारे केस तो कानामागे अलगद सारतो. मीरा हलक्याच आवाजात बोलते, आता उगाच मूडमध्ये येऊ नका. ऑफिसला जायचं आहे ना, लक्षात ठेवा. आरव मिश्किल हसतो. आता माझी होणारी बायको इतकी जवळ आली आहे, स्वतःहून माझं सगळं करत आहे, तर मी मूडमध्ये नाही आलो तर काय झालं? तुमचं सुरू झालेलंच असतं का? पटकन आवरा आता. ती हलक्याने आरवला ढकलते. हो, पण मला अजून नीट गुड मॉर्निंग मिळालेलंच नाही ना, आरव बोलतो. आरवचे बोलणे ऐकून मीरा पटकन बोलते, काय? मी ब्रेकफास्ट करताना बोलले ना तुम्हाला गुड मॉर्निंग? नाही ग मीरा, मोठंवालं गुड मॉर्निंग हवं आहे. सिंगापूरहून आल्यापासून आपण दोघं कुठे वेळ एकमेकांना दिला आहे? आज वेळ आहे म्हणून. आरव शांतपणे जरा खोल आवाजात बोलतो. मीरा त्याच्याकडे पाहते. तिच्या डोळ्यात थोडीशी शरम, थोडंसं हसू होतं. आरव, ती लाजत म्हणते. मीरा प्लीज. त्याचा आवाज अगदी गहिवरलेला, प्रेमळ. मीरा हळूच पुढे सरकते आणि तिच्या नाजूक ओठांनी आरवच्या ओठांवर हलकासा स्पर्श करते. आरव आश्चर्याने तिचा चेहरा अलगद हातात घेतो आणि तिला आपल्याकडे अधिक जवळ ओढतो. क्षणभरात तो केस गळून जातो. त्याच्या ओठांवरती ओठ टेकवून त्याने तिला जवळ घेतलेलं घट्ट मिठीतील तो सगळं काही विसरून टाकणारा क्षण असतो. त्या मिठीत, त्या केसमध्ये प्रेम, जवळीक, हळवेपण सगळं एका क्षणात सामावलेलं. 10-15 मिनिटांनी दोघं एकमेकांपासून हलकंसं दूर होतात. मीरा अजूनही त्याच्याकडे बघत असते. चेहरा गुलाबी झालेला, डोळ्यात लाज मिसळलेली, हसूची झाक होती. आरव मिश्किलपणे म्हणतो, मीरा, मी म्हणालो होतो मोठावाला गुड मॉर्निंग हवा आहे, म्हणजे तसं तू मोठ्याने गुड मॉर्निंग बोल. हे तर एकदम स्पेशल झालं. आरवचे बोलणे ऐकून मीरा त्याला हलकासा मुक्का मारते. आरव, तुम्ही पण ना? आरवचा हात अजूनही मीराच्या कमरेवर होता. दोघं एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते. तो हलक्याने तिच्या कपाळावरती ओठ टेकवतो. मस्करी केली, तो गोड हसत म्हणतो. आरव तिच्या डोळ्यात खोल डकावून बघतो आणि हळूच म्हणतो, पण तुझा स्पर्श खोटा नव्हता, अगदी खराखुरा होता. मीरा थोडीशी लाजते, नजर झुकवते. तेवढ्यात आरव मागे सरकतो, बॅग उचलतो. चल मीरा, मला एक मीटिंगसाठी बाहेर जावं लागणार आहे. थोडा वेळ लागेल परत यायला. घरी येताना उशीर होईल. उशीर म्हणजे किती वेळ? मीरा एकदम काळजीने विचारते. आणि आरव, तुम्ही ड्रायव्हर आणि बॉडीगार्डसुद्धा दोघांनाही सोबत घेऊन जा बरं का. मला अजिबात बरं नाही वाटत जेव्हा तुम्ही एकटे कुठे बाहेर जाता. भीती वाटते. आरव तिचा चेहरा हातात धरतो. इतकी काळजी करतेस माझी? आरव विचारतो. आरव, खरं सांगू का, जेव्हा तुम्ही समोर नसताना तेव्हा घर रिकामं वाटतं. तुमचं हसणं, तुमचं चालणं, तुमचा तो मिश्किल राग सगळं हरवलेलं वाटतं. आरव क्षणभर काहीच बोलू शकत नाही, फक्त तिच्या डोळ्यात बघत राहतो. मीरा, तू अशी बोलतेस की काम सोडून घरीच थांबावंसं वाटतं. आरवचे बोलणे ऐकून मीरा लगेच गोडपणे त्याचा टिफिन डबा हातात देते. हा डबा घेऊन जा, बाहेर काहीही खाऊ नका. हे सगळं खास प्रेमाने केलं आहे मी. आरव टिफिनकडे पाहतो, मग तिच्याकडे. हे फक्त खाणं नाही आहे, हे प्रेम आहे. माझी काळजी तुझ्या हातात दिल्यासारखं वाटतं. दोघं दरवाजापाशी येतात. आरव निघताना तिच्या कपाळावरती पुन्हा एकदा ओठ टेकवतो. घाबरू नकोस, कॉल करेल. आणि तूसुद्धा बाहेर जाऊ नकोस, घरातच राहा प्लीज. हो आरव, मीरा बोलते. आरव हसतो. बाय मीरा. त्याचा स्वर कोमल होतो. बाय आरव, काळजी घ्या. आरव हसतच निघून जातो. दरवाजा बंद होतो, पण मीरा तशीच काही क्षण उभी असते. आरव ऑफिसला निघून गेल्यानंतर मीरा घराच्या दरवाजाजवळ काही क्षण थांबते. दार बंद करते आणि हलकेच दीर्घ श्वास घेते. ती ताडकन मोबाईल उचलते आणि आशा काकूंचा नंबर डायल करते. दुसऱ्या बाजूने फोन अगदी पहिल्याच बेलमध्ये उचलला जातो, जणू त्या वाटच पाहत होत्या. आशा काकू उत्सुकतेने बोलतात. हॅलो मीरा, बोल गं, काय झालं? आरवने काल खव्याचे गुलाबजामुन खाल्ले का गं? तो म्हणाला का मी केलेले नाहीत म्हणून? तो रागवला का? तुला काही बोलला का? काही शंका घेतली का गं त्याने? चिडला असेल का गं माझ्या नावावरून? त्यांचा स्वर गडबडलेला, काळजीचा आणि थोडासा घाबरलेला होता. मीरा हसत गोड शांततेत बोलते. हो काकू, थांबा ना थोडं, श्वास घ्या आधी आणि ऐका. मी तुम्हाला सगळं काही सांगायलाच कॉल केलेला आहे. काकू शांत होतात. तेच मीरा पुढे बोलते. काकू, तुम्हाला माहिती आहे का, काल आरव सरांना एक मोठा प्रोजेक्ट मिळालेला आहे. तेच कारण सांगून मी त्यांना ना ते तुम्ही दिलेले गुलाबजामुन दिले. ते गुलाबजामुन बघताच ना त्यांना तुमची आठवण आली. मीराचे बोलणे ऐकून काकू थोड्या काळासाठी गप्प होतात. मीरा पुढे हलके हसत बोलते. म्हणूनच सुरुवातीला त्यांनी ते खाणं नाकारलं. त्या आठवणी खूप खोलवर होत्या ना.
पण मग मी थोडे गुलाबजामुन किचनमध्ये लपवून ठेवले होते. ते शोधून त्यांनी सगळे संपवले. आशा काकू डोळ्यात पाणी आणून हसत बोलतात. म्हणजे माझ्या हातची चव त्याच्या मनात अजूनही आहे? तो आजही माझे गुलाबजामुन ओळखतो, खातोही? मीरा गंभीर होत शब्दांची नजाकत सांभाळत बोलते. काकू, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, त्यांच्या मनावर एक गैरसमजाचं जाळं आहे. पण त्या जाळ्याखाली आईची आठवण ती अजूनही तशीच आहे. जर त्यांचं मन फक्त रागाने भरलेलं असतं तर ते गुलाबजामुन पटकन त्यांनी खाल्ले असते. पण ते अस्वस्थ झाले. ते तर सांगतं की त्यांच्या मनात अजूनही आईसाठी जागा आहे. आशा काकूंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तेच इकडे मीरा पुढे बोलते. काकू, एक माणूस आपल्यासाठी काहीच नसतो तर त्याचं नाव ऐकूनही आपल्याला काहीच वाटत नाही. पण जर त्याच्या आठवणीने आपण गही भरतो, राग येतो, आपल्याला अस्वस्थता जाणवते, तर तो माणूस अजूनही आपल्या मनाच्या खोलवर आहे. आणि आरव सरांच्या डोळ्यात काल मी ती अस्वस्थता पाहिली. आशा काकू भिजलेल्या डोळ्याने बोलतात. मीरा, तू खरंच देवाने पाठवलेली आहेस. मी हे स्वप्नासारखं वाटतंय गं. खूप वर्षानंतर माझ्या मुलाने पुन्हा माझ्या आठवणी खाल्ल्या आहेत. हे क्षण मी कधीच विसरणार नाही. काकू, अजून खूप काही करायचं आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. आरव सरांच्या मनापर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. त्या आयुष्याच्या दरवाजापर्यंत जिथे आई नावाचा शब्द त्यांना पुन्हा सुखद वाटेल. काकू, आणि कदाचित हेच संकेत आहेत. त्यांच्या मनात अजूनही कुठेतरी आईविषयी ओलावा जिवंत आहे. तुमचा स्पर्श, तुमची चव, त्या आठवणी अजूनही जिवंत आहेत त्यांच्या मनात. आशा काकू थोड्या चिंतेने बोलतात. हो गं मीरा, पण एवढ्या वर्षाचा राग तो इतक्या मावेल का? कधी आमचं नाव तो घेत नाही, कधी भेटायला आला नाही. आणि तू म्हणतेस तो बदलतोय. पण खूप खोल दुखावलेलं त्याचं मन आहे. माझ्या हातून खरंच इतकं काही वाईट झालं असेल का गं? काकू, मी कधीच म्हणाले का की पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल? नाही ना. हे तर एक प्रवास आहे. रस्ता खडतर आहे, पण शेवटी उजेड आहे. आपण हार मानायची नाही. जर आपल्या हातात त्यांचं मन गवसत असेल तर त्यांचं दुखणंही आपल्यास थोपवावं लागेल. मी आहे ना तुमच्यासोबत. आशा काकू थरथर आवाजात बोलतात. मीरा, पण त्याला त्रास होत असेल गं. काल तू अस्वस्थ झाला ना गं. माझं आईचं काही तडफडतंय त्याचं असं बघून. काकू, पुढचं सुख मोठं असेल तर आजचा थोडा त्रास स्वीकारायला हवा. आरव सरांच्या आयुष्यात तुम्ही पुन्हा यावं, त्यांना आई मिळावी, हीच माझी इच्छा आहे. माझ्यावरती विश्वास ठेवा. तुमचं आणि त्यांचं नातं परत नव्याने उभं करायचं आहे. आशा काकू थोडं आश्वस्त होऊन बोलतात. हो गं, तुझ्यावर माझा विश्वास आहे. मी काल तुला बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण अजूनही काही गोष्टी आहेत. त्याच्या आवडीच्या वस्तू, खेळणी, पुस्तकं सगळं अजून माझ्याकडे आहे. त्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करताना वाटतो तो अजून इथेच आहे. काकूंचे बोलणे ऐकून मीरा उत्साहीतपणे बोलते. काकू, ही तर खूपच छान गोष्ट आहे. मग एक काम करा, मला त्या सगळ्या वस्तूंचे फोटो मग व्हॉट्सअपवर पाठवा. माझ्या डोक्यात एक खास प्लॅन आहे. कसला प्लॅन गं? तुझ्या डोक्यात काय चाललं आहे नक्की? आणि तू ते फोटो मागवलेस त्याचं काय? काकू, मी तुम्हाला एक पत्र व्हॉट्सअपवरती पाठवणार आहे. तेच तुम्ही तुमच्या हस्ताक्षरात लिहायचं आहे. आणि त्यासोबत आरव सरांच्या लहानपणीच्या निवडक वस्तूंचे फोटो, म्हणजे त्यांची खेळणी, कपडे, वह्या, हे मी सिलेक्ट करून तुम्हाला पाठवते. हे सगळं एक एक छोट्या पॅकेटमध्ये भरून आज त्यांच्या घरी पाठवा. काकू थोड्या गोंधळतात आणि बोलतात. मग एवढं सगळं अचानक का गं? आणि मी त्याला अजून त्रास द्यायचा का? काकू, तुम्हाला माहिती आहे का, मी आरव सरांचं एक कपाट उघडलेलं. तिथे फक्त आणि फक्त तुमच्या पत्रांचा एक वेगळा बॉक्स आहे. हजारो पत्र अजूनही त्यांनी जपून ठेवलेली आहेत, फाडून टाकलेली नाहीत. म्हणजे ना काकू, अजूनही त्यांच्या मनात तुमचं स्थान आहे. काकू अवाक होऊन बोलतात. खरंच गं मीरा, त्यांनी एवढी जुनं पत्र ठेवली आहेत का? मीरा हसते. हो काकू, म्हणून मी म्हणते, यावेळी पत्रात भावनाही हव्या आणि आठवणीही. बरं परी, आता तू सांग की पत्रात लिहायचं तरी काय? काकू, मी ते सगळं काही पत्र लिहून व्हॉट्सअपवरती पाठवते. तुम्ही जसेच्या तसं ते तुमच्या हस्ताक्षरात लिहा आणि त्या लहानपणीच्या वस्तूंसोबत पाठवा आजच. ठीक आहे गं, पण पोरी, तुझं डोकं खरंच फार भन्नाट आहे बरं का. काही चुकीचं मात्र करू नकोस बरं का. माझ्या आरवची नजर खूपच आहे. अजिबात त्याची नजर चुकत नाही. डोंट वरी काकू, आता फक्त तुम्ही फोटो आणि पत्र पाठवा. पुढचं मी सांभाळते. मी तुम्हाला वेळेवर अपडेट्स देतच राहीन. एवढं बोलून त्या दोघींचाही कॉल कट होतो. मीरा एक खोल श्वास घेते आणि मोबाईल हातात घेऊन त्या पत्राचा मसुदा लिहायला लागते. फोन हातात घेत ती एक एक शब्द काळजीपूर्वक टाईप करत होती. प्रिय आरव,
तुझी आई. अशा सुरुवातीने तिने ते पत्र लिहायला सुरुवात केली होती. अक्षरं मोबाईलवर उमटत होती, पण भावना तिच्या हृदयातून निघत होत्या. एका आईच्या मनातील हरवलेलं प्रेम पुन्हा आरोपर्यंत पोचवण्यासाठी ती एक दुवा बनत होती. पत्राचा मसुदा तयार झाल्यावर ती तो हळूच वाचून जाते आणि त्यानंतर तो आशिया काकूंना व्हॉट्सअपवरती पाठवते. त्याच दरम्यान काकूंनीही जुन्या कपाटातून आरवच्या बालपणीच्या काही वस्तू, एक छोटा निळा स्वेटर, लहानग्या काळ्या वह्या, त्याचा लाडका टॉय कार आणि आईने भरलेली पहिली वही यांचे फोटो काढून पाठवलेले असतात. मीरा मोबाईलमध्ये फोटो पाहत असते आणि एक एक फोटो पाहता पाहता तिच्या डोळ्यात नकळत पाणी तरळतं. ती त्या सगळ्या आठवणी जपून त्यातले काही फोटो काकूंना पुन्हा रिशेअर करते आणि म्हणते, काकू, हे 4 फोटो सिलेक्ट केलेले आहेत आणि यातील वस्तू आजच कुरिअरने आरव सरांकडे पाठवा. फक्त त्या पत्रासोबत. बाकीच्या वस्तू आपण पुढच्या स्टेपमध्ये वापरू. प्लीज लवकर करा. काकू, ठीक आहे ग पोरी, म्हणत तशी तयारी करतात. त्यानंतर मीरा मोबाईलवर टेबलवर ठेवते. ती खोल श्वास घेते, थोडा वेळ डोळे बंद करते आणि हळूच देवघराजवळ येते. समोर छोटा गणपतीची मूर्ती ठेवलेली असते. हळूहळू हात जोडत ती डोळे मिटून प्रार्थना करू लागते. गणपती बाप्पा, मी जे काही करायला निघाले आहे ते कोणावर जबरदस्ती नाही, फक्त एका आईचा तुटलेला संसार जोडायचा प्रयत्न आहे. तिचं प्रेम, तिचा मुलगा आणि त्या दोघांच्या मनामधील ती भिंत, ती माझ्या आशीर्वादाने पाडता आली पाहिजे. फक्त हे काम यशस्वी होऊ दे, बाकी मी माझं पूर्ण मन लावून प्रयत्न करेन. त्यानंतर ती डोळे उघडते. एक हलकीशी हसू तिच्या चेहऱ्यावरती उमटते आणि ती मनात एक निर्धार घेते, ही फक्त सुरुवात आहे. आरव सर आणि त्यांच्या आईला एकत्र आणण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. संध्याकाळच्या सुमारास घरामध्ये एक शांत वातावरण पसरलेलं होतं. मीरा किचनमध्ये हलकं काम उरकून हॉलमध्ये येते. तेवढ्या दारावरची बेल वाजते. दरवाजासमोर कुरिअर बॉय उभा असतो. मॅडम, हे पार्सल आलं आहे आरव सरांच्या नावावर. मीरा हाताने सिग्नेचर करते. पार्सल घेत आणि दरवाजा बंद करते. दोन्ही हाताने ते पार्सल हळूच उचलत तिथे तिच्या रूममध्ये येऊन जाते. पार्सल अजूनही बंदच होतो. खोलावं का? एक क्षणभर मनात विचार येतो, पण त्या क्षणी ती स्वतःलाच थांबवते. नाही मीरा, तूच तर ठरवलेस की हे पत्र आरवच्या हातात जायला हवं. त्याला हे वाटलं पाहिजे की त्यातलंच काहीतरी तुला माहिती नाही. त्यांनाच शोधून वाचून समजून घ्यायचं आहे. तिथे पार्सल अगदी जपून टोमच्या टेबलावर ठेवते. त्यावर धूळही बसणार नाही याची काळजी घेते. त्याच्यावर छोट्या अक्षरात लिहिलेलं असतं, आरवसाठी आईकडून. त्या अक्षरावर नजर जाताच मीराचं हृदय थोडं धडधडायला लागतं. तिचे डोळे थोडे पाणावतात, पण ती चेहरा पुसून स्वतःला सावरते. हे तुझं मिशन आहे मीरा. तू ढासळू नकोस. आता फक्त आरवची वाट बघायची. तिचा सगळा दिवस आता त्या पार्सलभोवती फिरत राहतो. ती कुठेही जाते तरी डोळ्याच्या कोपऱ्यातून तिची नजर त्याच्यावरतीच असते. एकीकडे ती मनात विचार करते, कधी येणार आहेत आरव? आणि ते जेव्हा येतील तेव्हा हे पार्सल पाहून त्यांना काय वाटेल? संध्याकाळचे 7:30 वाजून गेलेले होते. खिडकीबाहेर संधी प्रकाशाचा गडद साया पसरलेला. घरात दिवे लागलेले होते, पण मीराच्या मनात एक विचित्र तगमग सुरू होती. तिची नजर सतत दरवाजाकडे जाई, पुन्हा घड्याळाकडे आणि पुन्हा त्या टेबलवर ठेवलेल्या पार्सलकडे. आरव अजूनही आला नाही. तिने आता स्वतःलाच बजावलं आणि मग शेवटी मोबाईल उचलला. ती आरवला कॉल करते. दुसऱ्या बाजूने थोड्याशा घाईघाईत आवाजात आरव कॉल उचलतो. हां मीरा, बोल ना. सॉरी गं, गडबडीत तुला कॉल करू शकलो नाही. हो आरव, मलाही माहिती होतं तुम्ही कॉल करू शकणार नाही म्हणून मिस केला. पण सांगा ना, अजून किती वेळ? तुम्ही तर लवकर येतो असं म्हणाला होता. 7:30 वाजून गेलेत. आरव क्षणभर शांत होतो, मग थोड्या थकलेल्या सुरात म्हणतो, सॉरी मीरा, मीटिंग खूप लांबली. आता नुकतीच मीटिंग संपले. मला अजून साधारण 2 तास लागतील यायला. काय? 2 तास? मीराचा आवाज थोडासा खाली घेत ती विचारते. म्हणजे तुम्ही घरी येईपर्यंत 9:30 कदाचित 10 वाजतील ना? हो मीरा, पण मी लवकर निघतो आता. घाई अजिबात करणार नाही, तू काळजी करू नकोस, नीट येईन. बाय. आरव कॉल कट केल्यानंतर मीरा मोबाईल हळूच खाली ठेवते आणि जरा वेळ त्या पार्सलकडे पाहत राहते. तिच्या मनात विचारांचे वादळ उठलेलं असतं. आज तर संपूर्ण दिवस वाट पाहत बसले, फक्त त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बघण्यासाठी. पण आता तो घरी येईपर्यंत दमलेला असेल, फ्रेश होईल, जेवेल आणि मग पार्सल. नाही, तो झोपणार नाही. मग नंतर उलट विचारात पडेल, त्याला शांत झोप घ्यायला हवी. आधीच ते दमलेली आहेत. ती टेबलवरून पार्सल उचलते, पुन्हा त्या कोपऱ्यात कपाटात नीट ठेवते. उद्या रविवार आहे. तो घरी असेल, निवांत वातावरण, वेळही असेल आणि मूडही. मग त्यांना त्यावेळीच देते. त्यांच्या मनाला थोडी हलकी झुळूक हवी, मग ते उद्याच देते. साधारणपणे रात्रीचे 10 वाजले होते. दरवाजाच्या सेन्सरचा सौम्य टिंग आवाज झाला आणि मीरा सावध झाली. ती सोफ्यावरून बसून आरवची वाट पाहत होती. दरवाजाकडे नजर केली. आरव आलेला होता. आरव? ती पटकन उठली. आरवने घरात प्रवेश केला. चेहरा थोडासा थकलेला, पण मीराला बघताच त्याच्या चेहऱ्यावरती एक शांत हसू उमटलं. मीरा,
अजूनही जागी आहेस? माझी वाट बघत होतीस का? उगाच का त्रास घेतेस? आरव, यात कसला त्रास आहे? तुम्ही जेवला नाही ना म्हणून वाट पाहत होते. जरा पटकन फ्रेश व्हा, मी जेवण वाढते. बरं आलंच. पण मीरा सॉरी, माझ्यामुळे तू. मीरा त्याच्या वाक्याला तोडत बोलते. सॉरी का आरव? तुम्ही दमलेले आहात. चला बरं पटकन फ्रेश व्हा. आरव हलकेच मान डोलावतो आणि रूममध्ये जातो. तितक्यात मीरा किचनमध्ये जाते. तिनं आधीच सगळं काही गरम जेवण केलेलं होतं. प्रेमाने एक एक पदार्थ ताटात वाटते. कटाची आमटी, गरम भात, लिंबू, लोणचं आणि त्याच्याच लाडक्या पुरणपोळ्या. आरव फ्रेश होऊन बाहेर येतो. केस थोडे ओढले, गळ्यात टॉवेल. तो डायनिंग टेबलपाशी येतो आणि म्हणतो, मीरा लवकर वाढ, खूप भूक लागलेली आहे का मीरा? मीरा हसतच हळूवारपणे बोलते, वाढतेच की, आज तुमच्यासाठी खास काहीतरी केलं आहे. आरव ताटात पाहतो आणि क्षणभर त्याचा हात थांबतो. पुरणपोळी? खरं तर आज मीराचं मन होतं की आरवला ते पार्सल द्यावं, आशा काकूंचं पत्र आणि त्याच्या लहानपणीच्या आठवणी. पण आरव उशिराच घरी येणार हे समजल्यावर मीरा मागे हटली. त्याला आणखीन थकवणं तिला योग्य वाटलं नाही. त्याऐवजी तिने काहीतरी खास केलं, त्याच्या लाडक्या आवडणाऱ्या पुरणपोळ्या. हे मीरासाठी जेवण नव्हतं, ते एका आईच्या आठवणींचं प्रेम होतं, एका मुलासाठी. तिने अगदी आशा काकूंच्या स्टाईलमध्ये पुरणपोळी बनवली होती. मऊसूद, गरम तुपाने थपथपलेली आणि लोण्याचा गोळा बाजूला ठेवलेला, कटाची आमटी, लिंबू, थोडं गोड लोणचं, सगळं अगदी परिपूर्ण. आरव टेबलजवळ येतो. थोडा थकलेला, केसातून अजूनही पाण्याचे थेंब टपटप करत होते. ताटात नजर जाते आणि तो स्तब्ध होतो. त्याच्या नजरेत नकळत ओळखीचा भाव येतो. पुरणपोळी? त्याच्या तोंडून आपसुकच निघून जातं. मीरा त्याच्या शेजारी येते. हलकं हसत त्याच्या बाजूला बसते. तिच्या आवाजात हळूवार लाडीकपणा मिसळलेला. हो, तुम्हाला खूप भूक लागली होती ना, म्हणून आज तुमच्यासाठी पुरणपोळी बनवली. आरव काहीच बोलत नाही, फक्त ताटाकडे बघतो. ताटातली पुरणपोळी त्याला वेगळ्याच काळात घेऊन जाते. त्याच्या बालपणात आईच्या हातातली ती तुपाने माखलेली पुरणपोळी, सणाला मिळणारी खास वेलदोड्याच्या सुवासात भिजलेली चव. त्याच्या डोळ्यांपुढे अचानक आईचा चेहरा तळतो. आईच्या हातातली पोळपाट, गोडसं हसू आणि स्वयंपाकघरात भरलेला तिळगुळांचा सुगंध. मीरा त्याच्या त्या क्षणभंगुर शांततेत समजते. आरव, आज काही सण नाही, पण घरात एकटी होते. तुम्ही बोललेला ना बाहेर जाऊ नकोस म्हणून, मग म्हटलं आज तुम्हाला थोडा घरगुती प्रेमाचा स्वाद द्यावा. घरी बसून खूप बोर होत होतं. टाईमसुद्धा जात नव्हता. टाईम खूप होता म्हणून म्हटलं किती दिवस पुरणपोळ्या केल्याच नाहीत, म्हणून आज मी पुरणपोळी केली. आरव ताटाकडे शांतपणे बघत होता. एकटक. तेवढा त्याच्या ओठांवर हळूवार शब्द उमटतात. मीरा, दुसरं काही बनवू शकली असतीस ना? हेच का? मीरा त्या शब्दाने क्षणभर थांबते. आवाजात थोडं खोटं रुसलेपण मिसळून ती बोलते. आरव, असं का बोलता तुम्ही? काल मी गुलाबजामुन बनवले तेव्हा पण तुम्ही म्हणालात मला हे नको, आणि आज जेव्हा मी पुरणपोळी बनवली तेव्हा म्हणता दुसरं काही का नाही केलं? ती थोडीशी त्याच्याकडे वळते, थोडं रागाने. मी इतक्या प्रेमाने तुमच्यासाठी काहीतरी बनवते. बाकीच्या मुलींसारखं नाही ना, ज्यांना स्वयंपाक करायला कंटाळा येतो. त्यांचे नवरे त्यांच्यासाठी काही मागतात तरी त्या टाळतात. आणि मी तर मनापासून तुमच्यासाठी काहीतरी करते, तरीसुद्धा तुम्ही म्हणता हे नको ते नको. तुम्हाला ना मी एवढं तुमच्यासाठी जेवण आवडीने बनवते त्याची काही किंमतच नाही वाटतं. मीराचे बोलणे ऐकून क्षणभर शांतता पसरते. आरव तिच्या डोळ्यामध्ये बघतो. तिच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी दिसतं, पण त्याचवेळी ती अजूनही आजची पुरणपोळी कदाचित त्याच्या भावना हलवून टाकेल. तो नरम आवाजात बोलतो, मीरा, तू का अशा पद्धतीने बोलतेस? हे सगळं तू माझ्यासाठी करतेस आणि त्याची मला किंमत माहिती आहे, पण तू स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नकोस. आरव, तुमच्यासाठी स्वयंपाक करणं हा त्रास नाही, हे तर माझं प्रेम आहे, एक छोटासा हक्क आहे तुमच्यावर. ती पुढे ताटाजवळ बसते आणि लाडीक आवाजात म्हणते, चला आता खा आणि सांगा पुरणपोळी कशी झालेली आहे. आरव काहीही न बोलता हळूहळू हात पुढे करतो. तो अलगद एक घास मोडतो, कटाच्या आमटीत बुडवतो आणि तोंडात टाकतो. त्या मऊ तुपाच्या सुवासिक पुरणपोळीचा घास तोंडात विरघळतो. त्याचे डोळे अलगद मिटतात. क्षणभर सगळं थांबतं. कुणीतरी त्याला मागून हाक मारल्यासारखं वाटतं. आईचा आवाज. आईच्या हातातून खाल्लेल्या त्या पुरणपोळीची चव, ते लहानपण, ते झुला, ते संध्याकाळचं सण, सगळं मनाच्या पडद्यावर झरझर फिरून जातं. तो डोळे उघडतो. डोळ्याच्या कडावर थोडंसं पाणी दाटून आलेलं. मीरा ते सगळं काही शांतपणे बघत होती.
काहीही बोलत नाही, फक्त स्वतःच्या मनात म्हणते. ही फक्त पुरणपोळी नव्हती, ही आठवण होती आणि कदाचित या घासातून आरव सरांची मनाची गाठ हलकी होत असेल. आरवच्या तोंडात पुरणपोळीचा घास जातो आणि क्षणभर तो डोळे मिळतो. त्या लुसलुशीत पोळीची चव त्याच्या जिभेवर विरघळते आणि मनात कुठेतरी खोलवर लपलेली आईची आठवण पुन्हा उगम पावते. तेवढ्यात मीरा हळूच मन विचारते, आरव, कशी झालेली आहे पुरणपोळी? आवडली का तुम्हाला? आरव हळूहळू डोळे उघडतो. त्याच्या डोळ्यात थोडंसं ओलसरपण आहे. छान झाली आहे, एवढंच म्हणतो आणि शांतपणे जेवण सुरू करतो. मीरासुद्धा काही न बोलता ताटात नजर लावून जेवायला लागते. दोघांमध्ये काही क्षण निशब्द जातात, पण त्या शांततेतही एक प्रकारचं गूढ बोलणं सुरू असतं. मीरा जाणते की तो काही बोलणार नाही, पण त्याच्या मनात मात्र विचारांची गर्दी सुरूच आहे. ती त्याला त्या आठवणींसोबत एकटं राहू देते. बोलून काहीही बदलणार नाही हे तिला कळतं. ती स्वतःच्या मनात म्हणते, आताच्या डोळ्यावरची ती हलकीशी कंप, डोळ्यातील ती थेंबसर ओल, हेच तर पुरावे आहेत की आरव सर अजूनही आतून तुटलेले आहेत आणि त्यांचं मन अजूनही आईच्या प्रेमासाठी आतून हाक मारतंय. ती त्याला तसाच वेळ देत न बोलता त्याच्या ताटात हळूच अजून एक पोळी वाढते. जेवण संपलं होतं. दोघांनी थोडा वेळ शांतपणे जेवलं. आरवचं मन काहीसं थांबलेलं. मीराच्या डोक्यात मात्र त्याचे हावभाव सतत फिरत होते. मीराने ताटं उचलली आणि हळूहळू किचनकडे वळली. एवढ्यात आरव आपल्या खुर्चीतून उठत हलक्या आवाजात बोलतो, मीरा. ती थांबते, वळून त्याच्याकडे बघते. हं, बोला ना आरव. आरव थोडा संकोचूनच बोलतो, म्हणजे उद्यापासून जेवण बनवायचं आहे ना, तर आधी मला विचारूनच बनव, चालेल? मीरा क्षणभर न बोलता त्याच्याकडे बघते. का? आजची पुरणपोळी पण आवडली नाही का तुम्हाला? असं नाही मीरा, तू चुकीचा अर्थ काढू नकोस. खरं तर तू जे बनवतेस ते खूप छान होतं, पण तुला माहिती आहे ना मी डाएट फॉलो करतो. थोडं गोड कमी करावं लागतं, म्हणून म्हटलं. ती काहीच बोलत नाही, फक्त हसते. ठीक आहे, उद्यापासून काही बनवण्याआधी तुमचं डाएट चार्ट विचारते. गोड नाही बनवत, प्रॉमिस. बरं, मी जातो. मी सुद्धा आवरते आणि येते. आरव हलक्याच पावलांनी आपल्या रूममध्ये जातो. मीरा मात्र आता किचनमध्ये येते. प्लेट सिंकमध्ये ठेवते आणि काही क्षण बाजूला टेकून उभी राहते. काल गुलाबजामुन, आज पुरणपोळी, दोन्ही वेळेस त्याला आईची आठवण आली. म्हणूनच आज त्याने सांगितलं, मला विचारल्याशिवाय काहीच बनवू नकोस. तो वाचतोय स्वतःला त्या आठवणींपासून. पण आरव, मी जर त्या आठवणींमध्ये तुला परत नेते, तर कदाचित त्याच आठवणी तुला तुझ्या आईजवळ परत आणू शकतील. ते खाली ती सुस्करायला टाकते आणि मग उरलेलं आवरायला लागते. मीराची एक सवय होती, ती म्हणजे ती जरी आरवला त्याच्या आईची आठवण करून देत असली तरीसुद्धा त्याच्या मनाला शांती देण्याचं कामसुद्धा तीच करत होती. किचनमधलं सगळं आवरून झाल्यावर मीरा थोडं थांबते. क्षणभर विचार करते आणि मग हळूहळू आरवच्या खोलीकडे वळते. दरवाजाचं कडं ओलांडताच तिथं बघते. आरव शांतपणे पलंगावर बसलेला असतो. डोक्याला दोन्ही हात लावून नजर जमिनीवरती रोवलेली. चेहऱ्यावर थकवा नाही, पण एक अजब शांतता, जणू काही मनात दडलेलं, बोलायचं राहिलेलं. मीराचं मन हलकंसं बेचैन होतं, पण ती हसत हळू आवाजात बोलते, आरव, खूप दमलेला असाल ना तुम्ही? चला, मी पटकन तुमच्या डोक्याला तेल लावून देते, मसाज करून देते. थोडंसं हलकं वाटेल तुम्हाला. आरव तिच्या आवाजावरती भानावर येतो. नको मीरा, तू आधीच खूप काही करत असतेस. हे अजून एक काम नको वाढपावस. आरवचे बोलणे ऐकून मीरा थोडं जवळ येते. ती शांतपणे त्याच्या समोर उभी राहते आणि प्रेमळ पण ठामपणे त्याच्याकडे बघते आणि म्हणते, आरव, तुम्हाला वाटतंय का की हे सगळं मी काम म्हणून करते? तर तसं नाही. तुमच्यासाठी काहीतरी करायला मला खरंच खूप आनंद होतो, म्हणून मी करते. तुमचं डोकं दुखत असेल ना, दिवसभर त्या मीटिंग्स, प्रवास, थोडं विश्रांती घ्या ना. हे बघा, ती बोलतच बाजूच्या टेबलवरची तेलाची बॉटल उचलते. फक्त 5 मिनटं बसून तर बघा, माझ्यावर विश्वास ठेवा, बरं वाटेल. आरव शांतपणे मान हलवतो. तो पलंगावर खाली बसतो. मीरा त्याच्या मागे बसते आणि त्याच्या केसांवर हलकंसं तेल ओतते. हळूहळू ती तिच्या बोटांनी त्याच्या केसांमध्ये मसाज करायला लागते. प्रत्येक हालचाल प्रेमळ, सावधणारी. तिचा स्पर्श आरवच्या थकलेल्या मनावर फुलांसारखा शांत झरतो. आरवच्या डोळ्यात नकळत हळवेपण झळकतो. तो डोळे बंद करतो. त्याच्या चेहऱ्यावर हलकासा श्वास सुटतो. जणू ती आठवण आईच्या स्पर्शाशी मनात कुठेतरी अलगद उघडते. तो काही बोलत नाही, पण मीराला जाणवतं. तिचा प्रत्येक स्पर्श त्याच्या काळजावर जणू एक हलकं फुंकर घालतोय. मीरा हलक्या स्पर्शाने आरवच्या डोक्याला तेल लावत होती.
त्या मृदू हातांच्या मालिशमध्ये त्याचं डोकं केव्हाच हलकं झालं होतं. त्याच्या कपाळावरून अलगद फिरणाऱ्या तिच्या बोटांमध्ये जणू आयुष्यभराचा सुकून भरलेला होता. आरवचं शरीर थोडं थोडं ढिल्ली होत, डोळे मिटले होते, श्वास मंदावत गेला. तो तसाच बेडवर आडवा पडला. मीरा काही क्षण तशीच बसून राहते, त्याच्या शांत चेहऱ्याकडे बघत. हळूच तिच्या बोटाने त्याच्या कपाळावरची हलकीशी बट दूर करते आणि प्रेमाने त्याच्यावर चादर पांघरते. गुड नाईट आरव. ती नकळत कुजबुजते. पुन्हा त्याच्याकडे एकटक बघते. जणू तिचं संपूर्ण जग त्या झोपलेल्या चेहऱ्यावर स्थिर झालं होतं. हळूहळू ती उठते, बेडरूम लाईट्स बंद करते आणि शीतल पावलाने स्वतःच्या रूमकडे निघून जाते. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला? तुमच्या भावना, विचार आणि अंदाज मला भरभरून कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढचा भाग उद्या सकाळी 9 वाजता प्रकाशित होणार आहे. होय, आता आपल्या कथेचे वेळापत्रक चेंज झालेलं आहे. दररोज आता सकाळी 9 वाजता नवा भाग, नवा ट्विस्ट आणि नवी भावना. आणि ज्यांनी कोणी अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लगेचच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि गाईज, काही जर म्हणतील की मी कथा उगीचच वाढवत आहे किंवा मी कथा उगीचच वाढवू नये, तर काळजी करू नका. मी अजिबात कथा वाढवत नाही. पण कथेमध्ये जे काही मी ठरवलेलं आहे ते तर पूर्ण व्हायलाच हवं ना. आता आरवचे आईवडील एकत्र यायला हवेत. त्यानंतर तुम्हाला आरव आणि मीराचं लग्नसुद्धा बघायचं आहे. मग या गोष्टी तर व्हायलाच हव्यात ना. आणि प्रत्येक गोष्टीला टाईम लागतो. त्यामुळे मनामध्ये असं नका आणू की मी कथा उगीचच वाढवत आहे. मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रत्येक एपिसोडला काहीतरी वेळ असते आणि तो क्षण बरोबर मी आणते. त्यामुळेच तुम्हाला काही जणांना बोरसुद्धा होत नाही ही कथा तुम्हाला वाचावीच वाटते. त्यामुळे आपल्या कथेला असंच सपोर्ट करत राहा. बाय, टेक केअर.